नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? तर आज आपण पुन्हा एकदा नवीन चित्र काढणार आहोत. तर तुम्ही जो फोटो बघताय तेच आपण आज स्केच काढणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया या व्हिडिओला. तर हे जे तुम्ही स्केच बघताय बेसिक स्ट्रक्चर, तर ते मी अगोदरच काढलेलं होतं ग्रिड्सच्या मदतीने. ग्रिड्स आखून स्केच काढलं होतं मी त्या अगोदर, तर ते खूप सोपं जातं आणि स्केच ॲक्युरेट येतं. तुम्हीही काढू शकता. आपण नेक्स्ट टाईम पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रिड्स कसे काढायचे हे मी तुम्हाला नक्कीच सांगतो. त्याच्यामुळे तुम्हीही एक सोप्या पद्धतीने स्केच काढू शकाल. ग्रिड्सच्या मदतीनं स्केच ह्याच्यासाठी सोपं जातं कारण की ग्रिड्स बॉक्स असतात. तर त्या प्रत्येक बॉक्समध्ये एक ठराविक गोष्ट तुम्हाला काढायची असते. त्याच्यामुळे तुम्ही ते सोप्या पद्धतीने काढू शकता. तुम्हाला एकाच बॉक्समध्ये एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. त्यामुळे ती गोष्ट चांगली ॲक्युरेट तयार होते. तर मी या स्केचमध्ये चारकोल आणि ग्रॅफाईट पेन्सिलचा वापर केलेला आहे. तर सर्वात अगोदर ज्या डार्क बाजू आहेत त्या आपण काढून घ्यायच्यात, जेणेकरून स्केच उठाळून दिसतं. चारकोलने स्केच लवकर पूर्ण होतं. मी चारकोलची पावडर आणि स्टंपचा वापर केलेला आहे ब्लेंडिंगसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपली ग्रॅफाईट पेन्सिल असते त्याच्याने तुम्ही जे छोटे छोटे काम आहेत ते त्याच्याने करू शकता. जसं की तुम्ही बघू शकता या चित्रातील जो गॉगल आहे तो मी पेन्सिलने काढलेला आहे. मार्केटमध्ये चारकोल पेन्सिल पण भेटतात, त्यानेही तुम्ही काढू शकता. पण चारकोल पेन्सिलने तुम्ही भार देऊन काढू शकत नाही. जर तुम्ही चारकोल पेन्सिलने काढलं तर ते खोडलं जात नाही. तसेच ग्राफाईट पेन्सिलने काढलं तर ते खोडलं जातं. चित्र काढत असताना आपल्या हाताखाली एक पान घेतलेलं तुम्हाला दिसत असेल, तर ते स्केचचं जो ब्लॅक पावडर आहे चारकोलची ते आपल्या हाताला लागते आणि आपलं स्केच पण पुसट होतं. त्याच्यामुळे ते खाली पेपर घेतला आहे. तुम्ही पण हा पेपर यूज करू शकता. ट्रेस पेपर भेटतो, तर तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आपल्या हाताखाली ठेवता येतो, जो की ट्रान्सपरंट असतो. तर मी अशा प्रकारचे नवीन स्केच घेऊन येईल तुमच्यासाठी. तर तुम्हाला हे स्केच कसं वाटतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही हा मूव्ही पाहिला आहे का? मला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यानंतर तुमच्या आवडीचं एखादं फोटो असेल तर तो पण आपल्याला सांगा, आपण त्याचं पण चित्र काढूया. स्केचमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट म्हणजे ब्लॅक आणि व्हाईटनेस. चित्रातील डार्क बाजू आणि चित्रातील फेंट बाजू जर आपल्याला दाखवता आली तर चित्र एक नंबर दिसतं. चित्रातील जे तुम्हाला हेअरलाईन्स दिसतात ते त्याच्यासाठी मी रबरचा वापर केला आहे, जे की शाईन येते. हेअरवरती शाईन आणण्यासाठी मी रबरचा वापर केला आहे. पहिल्यांदा चारकोलने ते केलेलं आहे आणि नंतर रबर त्याच्यावरती फिरवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता हेअरमध्ये चमक आली थोडीशी. तर लवकरच आपण नवीन व्हिडिओत भेटूया. चला तर बाय.